दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कुटुंबातील लोकसंख्येच्या मानाने जमिनीचं क्षेत्र कमी होतं आहे आणि मग वाटणीवरून वाद होत आहेत. भूमी अधीक्षक कार्यालय, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा यांच्याकडून बंदोबस्त दिला जातो, परंतु कुटुंबामध्ये, भावकीमध्ये, गावकीमध्ये वाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. असे प्रकार सध्या सर्रास होत आहेत. मोजणी विभागाकडून अधिकारी येत आहेत, खुणा दाखवत आहेत, शेतकरी खांब उभे करत आहेत आणि पुन्हा दोन भावामध्ये, भावकीमध्ये वाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. वास्तविक शासनानेच एकत्रित ह्या सगळ्या जमिनींची मोजणी करून द्यायला हवी, परंतु स्थिर सरकार नसल्यामुळे आणि मंत्र्यांना, सत्ताधाऱ्यांना आपली खुर्ची टिकवणं महत्त्वाचं असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही. ह्या मोजणीवरनं होणारे वाद भविष्यकाळामध्ये कुठे जाऊन थांबतील याचा नेम नाही. अनेक ठिकाणी आपण पाहतो जमिनीच्या हद्दीवरून, मोजणीवरून अनेकांची डोकी फुटली तर काहींचा जीव देखील गेलेला आहे. प्रशासन, राज्यकर्ते या संदर्भामध्ये योग्य मार्ग लवकर काढतील अशीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, कळंब. आज हे जे अर्जदारांनी सगळे, कोणाचा अर्ज आहे? बरेच अर्जदार आहे. किती जण संख्या? 9 अर्जदार आहेत. म्हणजे मोजणी करायला आले. कुठल्या हद्दीमध्ये? सर्वे नंबर 102 चे वेगवेगळ्या हिस्से आहेत. 1, 2, 3, 4 त्यांची मोजणी करायला आलं. मोजणी झाली आहे ऑलरेडी. आता फिक्स हद्दी दाखवा. आपलं काय नाव? माझं विजय कळसाई. अच्छा, दाखवतो. आता ते तुम्हाला कशाप्रमाणे तुम्हाला ते फिक्स करायचे आहेत ते तुमच्यावर डिपेंड करते. तुम्ही तिथं फुटी रोवा किंवा डाम रोवा किंवा दुसऱ्या कलरनं किंवा कशांतरी हे करा. थोडं अलीकडे हा दगड उचलला तर चालेल का? त्याचं काही आता आम्हाला काही काम. हा ठेवून त्याच्यावर चुना टाक. थोडं पुढे, अजून थोडं पुढे, थोडं तुमची खाली कर. हा, ओके. करेक्ट जागेवर ठेव आणि त्याच्यावर चुना टाक. त्याच्यावर टाक चला. पूर्ण खाली पडलं बरोबर. चुना पूर्ण झाकेलं करणार. 102 सर्वे नंबर हा इकडे चालू होतो. आता 102 चा 9 पूर्ण टाकेल. नमस्कार. बोला, या ना इकडं. येते मी वाढते वावराच्या समोर. तिकडे बघा ना, काहीतरी हाणत वरती जरा हे वरती हे काय स्ट्रेट नसतो. थोडा पुढे झुको, अजून थोडा झुको. हा, बस तेवढ्यामध्ये पाहिजे. पांदडा इनवले काय हरकत नाही. तुम्हाला रोडे बंद करायचं ठरलं तर आम्ही तुम्हाला नाही म्हणणार नाही. एवढं ध्यानात ठेवा. असं नका म्हणू आमची तिकडे जागा आहे म्हणून तुमच्याकडे इकडे मागणार आहे आम्ही भीक. अजिबात नाही. तुम्हाला ठेवायचं तर ठेवा. आम्ही आमच्या मनाने ठेवलेलं आहे. आमच्या लोकांचा काही दबाव नव्हता. समाजासाठी आम्ही कोण लागे बंदे आम्ही 2 वाटा ठेवल्या. ही तुमची लोक आहे. फिक्स झाली ना? फिक्स झाली. आमची झाली. आमची झाली. तुम्हाला काय आली? तुमचा काय आता विषय नाही. जाणार नाही. जाणार तसं जाणार नाही. तसं जाऊच शकत नाही. ते अधिकारी डोळे दाखवून हा जो पॉइंट काढला ना, हा कुणी आलं तरी त्याला तसंच निघणार. ही मोजणी केलेली. कारण आम्ही 4 दिवस बसलो. मग त्यांना ते असं मोजणीच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, म्हणजे 1 फूट सुद्धा इकडे तिकडे झालं नाही पाहिजे. 1 फूट
आम्हाला नको. अजिबात नको. आणले ना, ऐक जरा, तो मोजणी आणले ना, समज तो वडा जर नसल तर तुमची हात इथपर्यंत आली. जर वडा असेल समजायचं बुवा, जुरे असो किंवा वडा असो, सरकारी वडा त्याची आहेच हात ना. सोडून तुम्ही ते नाही म्हणतात ना, मग जाऊ दे ना. त्यांचे अरे सरकारी वाडा नसला तर नसू दे, त्यांची मोजणी जर परत इथे आली ना तर त्यांना पार इथून अर्ध्या रोड पासून सर खांडू दे, आपली काहीच नकार नाही. तरीच सरपणे घ्यावं पार तुम्ही इथपर्यंत जरी आले तरी सगळं काढून घ्या. नाही भेटणार. उलट आहे ना, आता जर विषय काढला ना, आता आमचं म्हणणं आहे तुम्ही सर खांडा आणि आमचं हा. काय करायचं तुम्हाला खांडा फक्त हे एकदा तुम्ही करा. भांडायला सुरुवात करा, फक्त एवढीच आमची इच्छा आहे. आणि आमचं म्हणणं आहे ना, सगळ्यांनी व्यवस्थित जा आणि सगळ्यांनी व्यवस्थित राहा असं आमचं ते म्हणणं नाही आहे. खात, ते मला ते नाही खात, त्यांना कळत नाही, हा नाही. कधीच त्यांच्यातलेच सांगतो, बोललेले चर आहेत. आता हे खांडायचं. नाना सोडून हे समजा माणसांमध्ये वागणार आहेत. बोलला पण चर बरेच जण खांडायचं म्हणलेले आहेत की आम्ही चर खांडायचं. खांडायचं जागा आहे ना बरं. फिक्स झाली ते तर झालं. मग मी तेच म्हणतोय आपल्याला खुल्यासाठी खुल्यासाठी पाहिजे आपल्याला. आता तुम्ही म्हणत होते, वडा आमच्या हद्दीत आहे. आम्ही तेच म्हणतोय तेच म्हणतोय. नाही, रिदास ते म्हणत होते का आमच्या हद्दीत वाडा आहे का तुमच्या हद्दीत वाडा आहे, ठीक आहे. आता यांची बॉर्डर इकडे आली तर वाडा तिकडेच राहिला, यांची हद्द गेली कुठं? तुला काय करायचं? वाड्यापर्यंत ठेकले होते. कोणी ठेकले? ए, चल शंकर ते त्याचं उरकून घेतो, नका आमची सर. झालेली नाही. नाही, यांची नाही. यांचा विषय वेगळा झालेला नाहीये. तिकडे नका तुम्ही डोळे फिरू, आमची झालेली नाही. मी काय सांगतोय, यांच्या सर्वे नंबर वेगळा आहे त्यांचा आणि हा सर्वे नंबर वेगळा आहे. आलं लक्षात? यांचा सर्वे नंबर वेगळा आहे, आमचा सर्वे नंबर वेगळा आहे. आता हे फिक्स फक्त तुमच्या पुरतच झालंय ना, आमच्या पुरतं. आमच्या मध्ये तुम्ही कोण कोण आहे त्याच्यात? मायापासून ते चालू झालं ना तर संख्यापर्यंत जे वड्यामध्ये तो बघितलं ना खाली फार मध्ये तिथपर्यंत म्हणजे आम्ही आलोच तिथपर्यंत ना. त्या वड्यामध्ये नाही तुम्ही खाली तुमचं वावर आहे ना इकडे आले 85 इकडे आला 85 तुमचा 85 ना इकडे तुम्ही जेव्हा मोजत येसाल ना तेव्हा मग जिथपर्यंत येसाल का तुम्ही? काय सांगतोय आमची हद्द आहे ना याची गॅरंटी नाही बरं देणार का? तुम्ही. ऐकलं का? आमची गोष्ट बरं का, तुला बी सांगतो आता हे इथं समजा वावर तुमचं वरच्या बाजूला आहे, आमच्या याच्यात नाही येत, पण तरी सांगतो तो खाली जो वडा आहे ना त्या वड्याचा जो सेंटर आहे तो इथपर्यंत असं शिल्प आलेले आहे. म्हणजे जसं इकडे खाली जाशील ना तसं तो वड्यामध्ये इकडे गेलं तिकडे जात गेलेले, जसं इकडे वरती ना तसंच इकडे वरती आलेले. ज्या वेळेला आता तुम्ही यांची आमची नाही झाली ना आमकन तमका. पण हे ऐक ना, हे लेटर आम्हाला आलेले, तुझा मध्ये बोलण्याचा संबंध नाहीये. नाही, जे तुमच्या हद्दीला आहे ना त्याला लेटर आलेले, यांचं लेटर दाखवा, तेव्हा यांनी मध्ये बोलले. नाही बोलले काही मी काय सांगते, मला काय म्हटलं? आमची झाली नाही म्हणलं फक्त. आमची मोजणी झाली नाही म्हणलं. मग आता हे आम्हाला आलेले आहे ना, म्हणून आम्ही बोलतोय इथं. काय म्हणले? आम्ही बोलणं गरजेचं आहे. कळलं का? तुमचा काही संबंध नाही. कोण बोलू नका म्हणलं तुम्हाला? काय करा मी काय बोललो नाही, मी काय म्हणलं? आमची झाली नाही फक्त म्हणलं. संबंध होता का बोलण्याचा काही? दिलाय ना हा तो पुढचा घेतलाय पुढचं झालं. कंपाऊंड घालायचं असं सगळ्यांची झाली. टाइम लागेल नाही बरोबर आहे. बरं नाही थांब मग नाना टाइम लागले आपल्याला टाइम लागले टाइम लागेल मध्ये बसून नाही वाटत येऊ नको नाही म्हणलं वाटत बाजूला घे, सरळ घे, वाटत नाही. म्हणून तो बाजूला घेतला. तुम्ही तुमची पलीकडून मोजणी इकडे यार सगळे या इकडे. त्यांचं तो हात टाइम झाली. आम्ही इथपर्यंत तसं नाही. आता सध्या परिस्थिती जागेवरती वाढ आहे. ऐक ना जरा, जागेवरती वाढ आहे. तर जोपर्यंत तुम्ही तुमचा सर्वे नंबर तिकडून मोजून आणत नाही, ज्याचा जो मध्ये भाग राहील तो पूर्वीचा वाडा समजून घ्यायचा. वडा नव्हता तिथं जुरी होती. तेच ते काय जे काय असेल ते ताई, ओढा असेल, पाट असेल, नदी असेल, 85 नंबर आहे, त्याची मोजणी करून तुम्ही तुमचा मध्ये जो गॅप आहे तो वाडा समजून ठेवून द्या. काही शंका असेल तर विचारा. मला ते मान्य नाहीये. ते आम्हाला तो जुना नंबर आहे ना तो वरती होता आणि तो आता खाली सरकलेला आहे. तुमचा हिस्सा नंबर किती इकडे?
किती नंबरचं आहे सर? इथे ठीक आहे, इथे 4 नंबर इथे 4 नंबर हो का? आता ही लाईन 4 नंबरला 2 मिनिटं. ही लाईन दिसते तुम्हाला पेन्सिल लाईन, ही वड्याची लाईन आहे एक प्रकारे अशी समजायची असं आपण. तुम्ही समजा वडा आहे. समजायची जोपर्यंत तुम्ही तुमचा 3 नंबर हिस्सा मोजत नाही किंवा पूर्ण सर्वे नंबर मोजत नाही यांच्या सर्व इथून इकडं आता हा कोपरा म्हणजे तिथे इथून इकडले तुम्ही मोजणी करीत नाही तोपर्यंत तुम्हाला ते सिद्ध होणार नाही का आपण तुमची वहिवाट निघणार नाही. तुमचं इकडचं तुम्हाला जर इकडची तुमची वहिवाट काढायची असेल तुम्ही तुमची ही मोजणी मागून घ्या. सलग जर बांधा असता बांधाप्रमाणे तुमचं क्षेत्रही निघत आणि आउटर बाउंड्री तुमची फिक्स होऊन जाईल. म्हणजे आता यांची बाउंड्री इथपर्यंत आली. आता तुम्ही टाकलेला नंबर आता तुम्ही इकडून इकडं आहे असं तुम्ही गृहीत धरू नका. नाही आमचं काय म्हणणं आहे, समजा तुम्ही इकडून नाही मग ते सांगते मग मी काय म्हणतो वडा कुठून काढायचा तुम्ही माझ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय मी. आता इथून इकडे तुम्ही काय करायचं, तुमची इथून इकडे हे 102ची हद्द झाली, इथून इकडे तुमची हद्द आहे म्हणून तुम्ही गृहीत धरू नका. तुम्ही तुमची मोजणी मागून घ्या, तिकडनं किती सरकते त्याच्यानंतर तुमचं इथे येते इथे येते इथे येते कुठे येते त्याच्यानंतर डिसाईड होणार की मधनं किती झोरी आहे किंवा किती ओढा आहे. कारण ओढा आणि नदी याचं पात्र एकत्र एक जागी नसते. याला वडा सरकारी आहे का? सरकत जाते. सरकारी का हा वडा? किती फुटाचा आहे काय नाही ओढ्याला हे नसतं. अंतर देत नाही. वड्याचं कसं होतं वड्या आणि नदीचं पाण्याचा प्रवाहाप्रमाणे ते पडत जातात. कधी बारीक असतो कधी मोठा होतो. आणि महत्वाचं म्हणजे काय की हे सरकारी आहे का? सरकारी मला सगळ्यात पहिले नाही का सर्वे नंबरचा माझी नंबरचा नकाशा बघावा लागणार, त्याला ओढा दिलेला आहे किंवा नाही. अगर ओढा दिलेला नसेल तर मग इकडून इकडे सर्वे नंबर चालू होतील आणि नकाशाला ओढा दिला असेल तर मग इथून इकडे ओढा असेल तिकडून तिकडे तुमची वहिवाट. मी काय म्हणलं सर, माझा दुसरा एक प्रश्न असं, आता यांची हद्द इथं तुम्ही कायम करून दिली, जर तिथून तिकडे हे नाणं उभे राहिले त्यांच्या पायापासून तिकडे जर आपल्याला हा वडा दाखवायचा आहे, आपण काय करू शकतो, एक चर इथं मारू शकतो. वड्याची दिशा इथून इकडेच आहे. कॉमन जागा असेल मध्ये ती सर्वे नंबरच्या मध्ये वडा चालेल ना तो वडा आहे का काय आता नाही ना कळत. सर तुम्ही इथं यांची हद्द कायम करून दिली का नाही, वडा असो किंवा जोरी असो यांची इथून नकाशावर असेल तर ते काय म्हणाले, नकाशावर असेल तर त्यांना पाहावं लागेल ना. नाही तुमची वाड्यापर्यंत असेल तर कोणची आम्ही कुठं काय आम्ही म्हणत नाही ना, फक्त म्हणजेच इथपर्यंत तुम्ही आहेत असेल आम्ही धरतच नाही ना. आम्ही काय करायचं, इथपर्यंत तो वडा आहे आम्हाला हे म्हणायचं वडा आहे ना इथपर्यंत आम्ही कशासाठी गैरसमज होतोय, गैरसमज होतोय त्यांचं काय ते ऐका काय म्हणतात. अजूनपर्यंत इथपर्यंत ओढा आहे, तुमची हद्दही राहू शकते इथपर्यंत. नकाशाला माझी नंबरच्या नकाशाला बघावं लागणार की इथं ओढा आहे का. ओढा असेल तर तुमचं तिकडलं क्षेत्र मोजत यावं लागणार आणि उरलेलं मग जे आहे ते क्षेत्र सगळं ओढ्यामध्ये असेल. फाळणी नकाशाप्रमाणे मोजत आले ना त्याच्यानंतर कळेल मध्ये वाडा राहिलाय का नाही असा विषय. तुम्ही पहिले तिकडच्या मोजणी टाका. परफेक्ट करायला आलेत ना आता मग आली तर तुम्हाला मोजणी नाही हो, तुम्ही गैरसमज करताय. आम्ही यांचा देतोय ओढ्याच्या पलीकडे जे आहे आम्ही काय तुम्हाला इकडली बाउंड्री निघलीच पाहिजे. निघाली ना मग इकडची boundary. मग आमचं म्हणणं तेच आहे ना. काय संबंध आहे का आता समोर सांगा हो ऐका 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 इकडे त्यांचा संबंधही नाही आणि तुमचाही नाही. असंच म्हणतो जोपर्यंत तुमच्या हद्दी fix होत नाही. झाल्याच्या नंतर सिद्ध होईल तेव्हा आम्ही समजू आहे का नाही आहे. चला सगळे आता आपण एकत्र चहा घेऊ, भांडू नका. चला चहा नका आम्हाला माफ करा. आता समाधानकारक नाही आणि जो दुसरा माफ करा. डायरेक्ट सरळ असणार आम्हाला माहिती आहे पण आता काय ते काय काय गोष्टी नाही त्यांची पोरं आम्हाला काय म्हणायचं होतं सर, तिथं मग आम्हाला तेच म्हणायचंय, हा वडा आहे ना तुम्ही इथं वड्याची किंवा काय असेल ते तुम्ही हे करून दिलेली. मग आम्ही समजा वडा जर असेल किंवा बाय चान्स जर नसेल तर आम्ही इथं जर चल मारू शकत जर असेल इथं पुण्यासाठी हे आज नाही करू शकत, आज नाही करू शकत. नाही मग पॉइंटला तिथं हे केलं पाहिजे ना, काहीतरी खांब राहा ना, खांब उभा करा. ते काम आमचं नाहीये. तुम्ही पत्रकार हो
आणि परत दुसरी गोष्ट कशी आहे, तुम्हाला काही सांगायचं का? मोजणी मागून तुमचं घ्या. म्हणणं मांडू आणि शकता? मधली जी जागा आहे ओढ्याची आहे किंवा चर मांडू आहे, शकता म्हणजे तिन्ही गोष्टी. परफेक्ट मोजणी तर त्या गटाची झाली तर त्याची सीमा फिक्स केली पाहिजे आणि हा ओढा किती फुटाचा आहे मग आम्हाला त्याच्यात दिसलं पाहिजे ना. अहो त्यांनी तुम्हाला क्लिअर सांगितलं दादा मराठीमध्ये, तुमच्या बाजूची मोजणी झाली ना, मधलं जे अंतर राहील तो ओढ्याची साईज फिक्स नसते. इथं ओढा आहे की नाही ते सुद्धा म्हणले पाहून सांगू. वाड्याची हद्द फिक्स नाहीये, पण इकडून ही मोजणी पूर्ण झाली, त्यांची हद्द कायम करून दिलेली आहे. हो. मग तिथं काहीतरी हे झालं पाहिजे ना. मग रोवा ना मधलं तिथं. अंतर काय विषय नाही. दोन सर्वे ऐका 2 सर्वेच्या नंबरच्या मध्ये काही जागा असते का शिल्लक? नाही. तुम्हाला तुमचं क्षेत्र मोजून दिलं, तुम्ही दोघांनी स्पष्ट सांगा. आता कोणी काय बोलण्यात अर्थ नाहीये. आता यांची मोजणी झालेली बरोबर, त्यांना त्यांचं क्षेत्र पूर्ण काढून दिलंय ना. त्यांचं त्यांना क्षेत्र दिलेलं म्हणजे त्यांचं इकडे बघा हा, बोलू तरी द्या तुम्ही, बोलू तरी द्या. स्पष्टीकरण करून घ्या. फाळणे बारा नाकाशाप्रमाणे त्यांचं क्षेत्र त्यांना काढून दिलेलं आहे. आता तुमचा विषय राहिलाय ते वड्याचा. तर ज्या वेळेस तुम्ही तुमची मोजणी करशाल, तिथून समजा इकडे इथपर्यंत येऊ किंवा याला टिकू द्या, तोपर्यंत तुम्ही असं म्हणू नका का आमचं आहे म्हणून. जोपर्यंत त्यांचं नाही ना, त्यांचं त्यांना दिलंय म्हणलं त्यांचं नाही ना, मग तो मध्ये वडा राहील किंवा नाही असेल राहील, तर. असेल तर तो नाही राहील म्हणजे त्यांचं इथवर संपलंय ना. हा? त्यांना मोजून दिलंय ना. तिथं काही संबंध नाही ना या बाजूला. दोघांचंही नाहीये. असं द्या ना, आमचं आहे ना. तुमचं तर पूर्ण clear. मोजणी करा. ऐक 2 मिनिटं. मोजणी करा. आम्ही इथपर्यंत हे आम्हाला माहिती झाले की तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला जे नोटीस दिल्या ना, तुम्हाला का दिल्या, तर आम्ही कुठून हे पाहण्यासाठी तुम्हाला नोटीस दिलेल्या आहेत फक्त. बरोबर झालं. लक्षात आलं का तुमच्या? दुसरी एक गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही तुमची मोजणी आणशाल, तुमचं क्षेत्र समजा जिथून निघन तिथं तुम्हीच असणार आहे. आम्ही काही तिथं आक्षेप घ्यायला येणार नाही. आणि माझा पहिल्यापासून विषय, मी जी भाकर खातो ती माझी आहे ना, ती मला मिळाली पाहिजे. तुमची ती तुम्हाला मिळाली पाहिजे. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला बनवलेलं आहे. विषय कसा ह्या होता? नोटीस आहेत ना, ऐकून घे. आमचा विषय होता, आता हे पहिल्यापासून असं जुरीप्रमाणेच पडलेलं होतं. मग लोटीत रस्ता झाला. नाहीये काय बरं ऐका ना, जागा आहे का जुन्यापासून? बरं, आहे असं जुन्यापासून. पलीकडून होती, तू आता आली, तू यापेक्षा जुनी घे. उठलेलं आहे, ते पाहिलेलं आहे, उठलेलं आहे. बरं ऐका ना. ते सुद्धा काढलं. काय सांगतोय वावर लेवल केलेली माझ्या लेवलचा बांधून मागलं माहित नाही अजून ते काय म्हणले वडा आहे का नाही ते बघू आपण. तुम्ही घ्या ना काढू. मी काय सांगतोय लक्षात घ्या. तुम्हाला 2 रस्ते दिलेले आहेत. नियमाप्रमाणे तुम्हाला जाण्यासाठी एक रस्ता देणं गरजेचं आहे. तो नियमाप्रमाणे द्यावा लागणार आहे. आम्ही आमचं असल्यावर देऊ शकतो ना, आम्ही तिकडून नाही. पण तुमचा असल्यावर तुम्ही आधी मोजणी टाका, मग तुमची आली का मग त्याच्या पुढे तुमचं ठरण, मग आपण बसू वडा आहे किंवा नाही. हे दोघांना पण बंद करायला असेल. हे दोघांना बंधन करायचं. ते मोजले असेल तर विषय घ्या नाही तर बघ. चला झाला ते काय असेल नाही, त्यांनी टाकली अर्ज मला. आनंदाची गोष्ट आहे, टाकली तर कसं माहिती आता ते दोघांना बंद करावे. दोघांनाही बंधन करा की. असं नाही का त्यांना नाही तुम्हाला आमच्या हातात पण उद्या एखादं तुमची इथं राहिले मोजणी केली तुम्ही तुम्ही इथं आले ना, तुमची जे मग ती मग ही तर तुम्ही आल्या, तिला काय प्रश्न आहे. तोच करा उलटा. या 2 प्लॉटला आम्हाला हे काढून द्या ना जरा. हा एक आहे ना, ते याच्या सेंटरला काढून द्या. कारण कसं आहे, प्लॉट इकडे तिकडे आहे ना, परत आम्हाला सरळ करायला सोपं. हे काय मधला आहे, पण हे डिस्टन्स जास्त आहे ना, एकच काढा फक्त. इथून इथपर्यंतच आहे ना डिस्टन्स. 2 मिनिटं ऐका ना. आता जो खाली पॉईंट दिला काय बांधला आपण, हा जो दिसतो ना इथून स्ट्रेट आहे. या पॉईंटला रशीचं अंतर आता हे प्लॉट आहे जवळ 400 फूट. 400 फुटामध्ये मध्ये आधी 1-1.5 फुटाचं इकडे तिकडे होऊ शकतं. आणि एक पॉईंट काढा, एक काढा. आता ही पॉईंट द्यायला नव्हतं पाहिजे. नाही हो, तेवढं पॉईंट सुद्धा ऑलरेडी दिलेले आहेत. आता तुम्ही 2-2 मीटर मागे पॉईंट मागा, 2-2 मीटर मागे तो पॉईंट हा फिक्स आहे. हा पॉईंट फिक्स आहे त्यांच्यातला आपल्यातला त्याच्यात काही खालीवर नाही का? नाही. बरोबर आहे. चला आता नाही नाही
बघा ह्या वाटणीत आता 2 जण आहेत तुम्ही बरोबर. आता त्या अंतर्गत ते आपल्याला दाखवते येणार ठीक तुमचं हे आपण मोजून घेऊ. अंतर्गत हद्दीने हे आपण दोघांनी तुला जेवढे तो आपण मोजून घेऊ. तुमचं आता हे तुमच्या आतमधलं झालं दोघांमध्ये. नाही ते एकाच याच्यात आहे ना 8 मध्ये आहे ना. फक्त 60च गुंठ दाखवणार ते 80 एवढं दाखवणार. 102चा 8 आहे ना मग तो एकच 7 बरं आहे तेवढा अख्खा दाखवतो. ते अख्खं 60 गुंठ दाखवणार म्हणून 60 नाही दाखवणार. हे वेगळं दाखवणार हे वेगळं दाखवणार पण हा एकच नाही हा 40 दाखवणार ना आणि आज 20 दाखवणार असं दाखवलंय. जो काय असेल तो इथले सांगा ही पोकळी ठीक आहे हो सगळ्यांना कळलं का? बाजूच्या शेतकऱ्यांना कळलंय का? कन्फ्युजन नको परत पुन्हा भांडणं करू नका. तो तुम्हाला समजले ना? मध्ये पॉईंट सरळ लाईन असेल तर मध्ये नाही देता मध्ये एखादा पॉईंट दिला तर तिरप होऊन जाईल. आणि मध्ये आम्ही पॉईंट घेतलेला नाहीये त्याच्यामुळे देता येणार. मध्ये पॉईंट घेतला असता तर त्या पॉईंटला ऐका लक्षात घ्या. मध्ये आपण पॉईंट घेतलेला ऐका नाही यांना हद्द कन्फर्म कशी होणार सर? यांना हद्द कन्फर्म कशी? कारण मधले कोऑर्डिनेट घेतलेले नाहीये ना. त्या कोऑर्डिनेटला जुळूनच हा कोऑर्डिनेट मला द्यावा लागतो. त्या बारेच्या तिथं आणि चिकूच्या नद्या बांधायला पण आपण एक टाकलेलं आहे. इथून काय करायचं? स्ट्रेट लाईन टाकली ना तुम्ही. सातबारे बदली झाली ना तो आणि हा सातबारे किती फुटू द्या ना. सातबारे मला हद्द कशी कळणार? अहो नकाशे फुटलेले नाही आहेत ना. तुमचे नकाशे फोडून देत नाही आम्ही. आतमध्ये आम्ही जे समजा क्षेत्र आहे माझ्याकडे आणि चुलत्याकडे नाही ना ते क्षेत्राच्या मध्यस्थी नाही होऊ शकत. नाही कसं मग ते आम्ही कन्फ्युजन करणार नाही येत मला. आमचे स्वतःचे सातबारे वेगळे आहेत ना. हो पण तुम्हाला आम्ही आता तुम्हाला गटाची बाउंड्री देतोय. इथून आम्ही तुमच्या जो सातबारा आहे 102चा 5 102च्या 5ची पूर्ण हद्द दाखवतो. यांनी गटाच्या गुन्हा केला. गटाच्या सर जे सातबारे आहेत ती पण हद्द दाखवणं लय गरजेचं आहे ना. त्या हद्दीवरूनच वाद चाललाय ना आज. 102चा 5चा सातबारा आहे ना तुमचा. मग 102च्या 5ची हद्द दाखवली ना मी. 5ची दाखव. मग आतलं मी कसं काय दाखवतो तुम्हाला? सर आज मधलं पण आता जे वाटप आहे नाही ना. पण जे गट आहे गट मोजल्यानंतर गटातले पण मध्ये पण वेगवेगळं. मी काय म्हणतो तुम्ही 105चा 7 जो आहे अर्धी अर्धी वहिवाट आहे. अनिवार्य त्यांची अर्धा आहे यांची अर्धा आहे. तर मी मधल्या हद्दी नाही दाखवू शकत ना तुम्हाला. नाही तसा नियमच नाही. मधल्या वहिवाट नाही दाखवायचा. त्याला पुढचा विषय झाला. त्याला अनिवार्यप्रमाणे यांनी काय केलं पाहिजे? मग त्यांनी काय करायला पाहिजे? हो ऐका त्यांना त्यांच्या सातबाराप्रमाणे त्यांना त्यांच्या अनिवार्यप्रमाणे जर त्यांना त्यांचा नकाशा वेगळा करायचा असेल तर त्यांना पोटिशेसाठी अर्ज करावा लागणार. आणि त्यांची अनिवार्य त्यांना वेगळी काढून मिळेल. मग समजून घ्या. म्हणजे 20 गुंठे असेल तर 10 गुंठे यांचं 10 गुंठे त्यांचं आणि मग नंतर वेगळा सातबारा होईल आणि नकाशाही पुन्हा वेगळं ऍप्लिकेशन करावं लागेल. अनिवार्य मला नाही काढता स्टेट येण्यासाठी आम्हाला अनिवार्य मी कसं काय काढणार आहे? हा नकाशा मिळाला तुम्हाला. ही जी क प्रत आहे 102च्या 5ची जी क प्रत आहे ती क प्रत लावून तुम्ही अनिवार्यसाठी म्हणजे पोटिशासाठी अर्ज करायचा. आता हे कसं आहे 102च्या 5चा आउटर बाउंड्री फिक्स झाली. आता तुम्ही अनिवार्यप्रमाणे तुम्ही तुमची करू शकता. म्हणजे त्यासाठी आता पोटिशासाठी तुम्हाला अर्ज करायचा. 102चा 5 हा काढला तुम्ही बाजूला. हा 102चा 5 आम्ही वेगळा काढला. आता तुम्हाला तुमची अनिवार्य वेगळी करायची आहे. तुमच्या सातबाराप्रमाणे जेवढी अनिवार्य आहे 10 गुंठे 20 गुंठे त्याप्रमाणे मग तुम्ही तसं पोटिशासाठी वेगळा अर्ज करू शकता. मोजणीचा वेगळा अर्ज करावा लागेल. 102च्या 5 मध्येच 2 जण आहेत किंवा 3 जण आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे 102च्या 5 मध्ये एकच असेल तर त्याची त्याला बाउंड्री देणार. विषयच नाही. तो तर एकटा 105 मध्ये तुम्ही 102 मध्ये 102चा 5 आहे ना ते. 102चा 5 मध्ये किती आहे? कोणाकोणाला समजलं सगळं? काही तक्रार नाही झाली की मग तुम्हाला कळेल कुणाला किती येतो ते तेव्हा. आता हे 102चा 5 आहे ना तुला कंप्लीट मिळेल. त्याच्यानंतर दोघांचा वेगळा. त्या ताईंना समजलं का? फाळणीवारा हा विषय बरोबर आहे. ताईंना समजलं का? काही गैरसमज नाही. सेपरेट नकाशा असतं त्याचा. तर मग तुम्हाला सेपरेट
गट अर्ज करावा. आता मग विषय एकच आहे ना. ठीक आहे. इथून मग हा जो हे काय मका आहे ना, त्या मक्यामध्ये घेतला ना जो पॉईंट तो घेतला, तिथून त्या आता शेवटचा पॉईंट दाखवला कोपऱ्यात वरचे 2 पॉईंट घेतले जॉईंट करून, तिथनं सरळ इथं पुढे जो एक पॉईंट येते या पुढच्या तिथनं थोडस अलीकडच्या बाजूला जवळचे पॉईंट तिथून घेतला आणि मग तिथून परत सरळ एंडला झालं. तुमच्या लक्षात आलं का? अरे हा ही फक्त इकडली सेंटर हे वावराचं आणि हे वावराचं डिवायडेशन ही लाईन नाही. दाखवा तुम्ही सांगा. अहो हे वावर ही वेगळे माहिती करून घ्या काय विचारून घ्या ना. हा पॉईंट घेतला चालू झाला, तिथून नाही चालू झाला, तो पण पॉईंटूनच पॉईंट चालू झाला. बरोबर, तिथून चालू झाला. इथं मध्ये एक पॉईंट दिला मका, तो मध्ये गॅप आला, त्याच्या पलीकडे पाईप कशी दिला का मी, ती पोकळी आली. तो बांध आहे का, तो बांध गेला. हा समोर करून द्या फक्त याला म्हणजे तुम्ही हा सांगा सरळ, ही लाईन आहे ना त्या विहिरीच्या लाईनीला मॅच. 105चा 2 गट हा येतो या लाईन पासून 102च्या 5 ती विहिरीवरती ती पोकळी आहे. पोकळी धरून वरचं धरून 105 102च्या 5 हे काय ते नीट समजून घेताय तुम्ही. हो ऑफिसर, नीट सांगा. इथं आम्हाला असं हे करून द्या. ती सरळ लाईन आहे मॅडम, त्या विहिरीचा जो पॉईंट आहे ना एक्झॅक्ट सरळ लाईन तो स्ट्रेट लाईन आहे, एकदम स्ट्रेट लाईन सरळ लाईन आहे ती विहिरीजवळ जी दिलेली आहे. इथून ते सरळ लाईन आहे. इथून तिथं जायचं, तिथं परत त्याच्या पुढे एक पॉईंट दिलेला आहे. त्या दोन्हीच्या मधातली ती पोकळी आहे 5 नंबरची. आलं लक्षात? आता हिच्यावर दोन्ही आधी तुझे अशी हा, इथून अशी इथून अशी. आता एवढी सरळ झाली शेवट विहिरीपर्यंत या 2 वावरांचा हा बांध आला इथं. कोणाला शंका असेल तर विचारून घ्या, परत कन्फ्युजन नको. नाही आमच्या दोघांची मधली हात दाखवा तुम्ही. दर्शन कोण ते पांढरा दिसतंय तिथंच इथून ही ते मोठाला पांढरा दिसतंय ना. नीट करून घे ना आता. नाही बरोबर ऐकून घे, त्याच्या हिशोबाने बरोबर पुढे पश्चिम दर्शन त्याच्यावर मी ते जे दाखवते आन्सर ते बरोबर आहे. या 2 साऱ्या पुढे गेल्यावर खाली सरकलाय परत विहिरीचा पॉईंट याचं क्षेत्र मारले तू कसं काय खाली हे केलं का उद्या आपल्या संमतीने आपण उभं राहू. बस काढी पडशी म्हटलं बघ आता तुमच्या मळ्यामध्ये आज सरकारी मोजणी चालू आहे. तुम्ही दोघे मगाशी भांडत होता, तुमचं नातं काय माहित नाही, नेमका तुमचा प्रॉब्लेम काय होता? तुम्ही का भांडत होते? भांडत नव्हतो, फक्त थोडस कन्फ्युजन होतं. ते एकमेकांना कन्फ्युजन त्याची चूक असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. झालीच पाहिजे. बरोबर. मग आता जी सरकारकडनं माध्यमातून जी मोजणी चालू आहे, जी इथं अधिकारी आले, त्या संदर्भात तुमची काही तक्रार? अजिबात नाही, तशी तर काय तक्रार नाही. व्यक्तिगत काही भांडण तांडण करणार नाही. ज्या खुणा केल्यात त्या तुम्ही प्रत्येक जण आपापली ताबा घेणार. तुम्ही काय सांगा? मान्य आहे सगळ्या गोष्टी.
जे अधिकारी जे देतील ते पुन्हा सगळ्यांना मान्य आहेत आणि मोजणीला विरोध कोणाचाच नव्हता आधी सुद्धा. जे काही कन्फ्युजन होतं की बाबा अर्जावर सह्या वगैरे ते त्याच्यावरून वाद झाला मग. आता मी तुमच्यात भांडण लावत नाही, मगाशी तुम्ही नानांशी का भांडत होते? नानांशी भांडण्याचा माझा हेतू हा होता की नाना जर पुढे होते, जर अर्ज वगैरे करायला नाना पुढे होते, कोणच त्यांना माहिती पाहिजे होतं, त्यांना माहिती पाहिजे किंवा त्यांनी मला सांगायला पाहिजे किंवा माझ्या चुलत्यांची जमीन त्यांच्याशी ज्यांनी कोणी त्या अर्जावर खोटी सही केली ती जर व्हेरीफाय केली तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. तुम्हाला पण मान्य आहे? 100% केली पाहिजे. बाकी तो ना केवळ खुना करून ठेवतो, नंतर खुना करून ठेवतो, मग ती आज होती तर आपण धरली. हा ही आंघोळ करून कुठे निघाले बघा. तुम्ही त्यातमध्ये नंबर नव्हते का हे मोठा वेगळं ठेवा. मोजणी गर्दी झाली होती, बोलता येणार नाही मला. सांगितलं अजून थोडं पलीकडे 4 फूट जावा पुढे. 4 फूट काढा मला थोडं थोडं जाऊ झाडाची इथं जाऊ. बस 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 ओके ओके. तिथे एक फक्त 1 फूट इकडे पुढे घे. हां नाही वापस वापस. ते जे पिवळं आहे ना, हा ते थांबा. ठीक आहे ठीक आहे ओके. ठीक आहे. थोडं अर्धा इंचाचा तिकडे थोडं ना ते असं असं मला वाटलं की कल्ली लाईन आहे का काय? वडा काढताय का साहेब आधी? वाकडा आहे ना, इकडची पूर्वेकडची सरळ लाईन. हां हां चला बरोबर जोड ठोक. इसको कोई हाथ नहीं लगा, इसका रगड्यान ठोक गदा नाही. खडं घे खाली. ए धामंडी येलो को लावा ना. पण त्यांनी काम लगेच करणार आहे ते. आणि दगडी ठेवा फक्त 2-3 मिनिट. दगडी ठेवायला ती काठी नाही राहणार. ठेव दगडीलाच ठेवते. हा त्याला मार तू ना. ठोकावर ना दगडानी काठी. काठीलाच ठेवतो तिकडून अगं. हा तर मार त्या दगडावर. वासला आतून एकदम जाऊ आतून. माल पाठवला. अरे नाही जाऊ
मी आता ह्या शेडच्या दादू दादू इकडे दगड घेऊन एक मोठा मोठा आहे. जरा मोजणी येणार आहे, जरा लेटर जरा 2-3 दिवस आधी देत जा ना, माणसं इकडे तिकडे जातात ना आमचे. काल दिलं हे सकाळी लेटर आलेली आहेत आम्हाला. काल फोन करून सांगितलं होतं संख्या मला संध्याकाळी फोन केला असेल पण लेटर 2 दिवस आधीच पाहिजे ना. सरकारची काम आहेत ना, मग ते आमच्याकडे पोहोचवली पाहिजेत ना. आम्हाला जर माहित नसल्यावर कसं काय. बोला ते असं तिकडे दगड ठेव, ते दगड ठेव आणि मोजून बघायला लागेल किती होते. दगड ठेव इथे ठेव. तो पॉइंट आहे का? जायचं नाही त्याला. दगडी ठेव ना. चुना टाक नुसतं. तिथून पुढे ना किती अंतर आहे अंदाज? 3 फूट. हॅलो अँगलच का? शंतनू राहू दे आणीच तोपर्यंत. हे बाळा चल ना सरळ. दादा पुढे काय तू लाईन टाकून देऊन मग खाली नको. ऐका ना, थांब रे थांब. ही मधली आहे ना, मधले पॉइंट देऊन मग खाली जाऊ ना. तू तिकडे राहू दे ना आता तिकडे लावायला होईल. बॉडी बॉडी घ्या. या भाऊ साहेब इथून शॉर्टकट आहे. हा दगड अरे तिकडे घेतला असं का दगड राहू दे तिकडे घ्या. हा राहू द्या, हा राहू द्या. तिकडे घ्या, हा राहू द्या. चिचकोळा घे तिकडे. हा राहू द्या आपला. बाळा बंटी चल कलर मार. तोच उठून हा तोच उलटून इकडे द्या. हा घेऊ काय तिथून इकडं 102 नंबर आहे. आपण आता तो जो वडा आहे सरकारी वड्याचा स्केल माहित नाही ना? माहिती ओढ्याचा स्केल नसते. ओढे लांबी रुंदी नसते ओढ्याची. आपण आता ती मंडळी इकडं म्हणते आता आमचं इथं झालं. जिथं ते फिक्स आलेलं आहे ना, तिथून इकडं तुमचं आहे. आपण तिकडचं कोणाचं आहे मला माहित नाही. पण आता ती मंडळी इकडे रस्त्यावर येणार. रस्त्यावर कशाला येणार? रस्ता तुमच्याकडून आहे ना. मोजणी करते नाही. जी मध्ये पोकळी राहील अजून आता चालू रस्ता आहे. आता जे आपण आम्ही जे आता पॉईंट दिले ते पॉईंट आहेत ते अजून 102 नंबरचा सर्वे बांध आहे. त्या बांधाचे पॉईंट आहेत ते सगळे. नाही पण आता रस्ता काही ठिकाणी काय झाला इकडे थोडासा आला. तो रस्ता राहिला खाली. म्हणायचे काय मध्ये सरकारी हात मध्ये तुम्ही सरकारी मध्ये कुठली सरकारी हद्द नाहीये. वड्याची साहेब वडा आहे तो. ऐका ना, जो वडा आहे ना, समजा नाकाशाचा जरी वाडा जर असेल आहे वडा आहे तर हाय वडा सरकारी वडा आहे. जोपर्यंत ते तिकडून मोजणी करत नाही ना त्यांची तोपर्यंत तिकडची त्यांची पण काय होतं आता तुम्ही जर बोलले तर ते होणार नाही तर ते उद्या मंडळी ते काय म्हणते आता यांचीच पर्यंत आता आम्ही इकडून इकडे चालू देतो असं ते म्हणतात. आता त्यांची बाचाबाच चालू आहे. आपण सर्वे नंबरचा नकाशा बघा लागला आहे ना सरकारी वडा आहे तो. आहे सरकारी. मग ओढ्याची हद्द राहणार ना. हा ते पण सांगा मग.
जे सह्या जे केल्यात ते आता वाणी साहेबांनी यांनी जर आणलेलंच आहे तर त्याची तुम्ही कल्पना त्यांना द्या. आम्ही नाही देऊ शकत ते. नाही पण तुमची फसवणूक केल्यासारखं त्याने तो नाही, गुन्हा आमची फसवणूक नाहीये त्याच्यामध्ये आमची फसवणूक नाहीये. चुकीच्या सह्या केल्या नाही यांनी. पैसे ही वाणी साहेब असा विषय येतं. हे 102चा 6 नंबर आहे आमचा गट क्रमांक. याच्यामध्ये ह्या आजूबाजूच्या सर्व लगतदारांनी शेतकऱ्यांनी अर्ज केले तिथं मोजणीसाठी. त्याच्यामध्ये माझ्या चुलत्यांचे वावर आहे, ह्यांची मोजणीचा अर्ज ह्यांनी ह्यांच्या नावाने केलाय. त्यांची सही सुद्धा ह्यांनी केली आणि पैसे सुद्धा ह्यांनी परस्पर भरलेत. ते वागलवाई साहेब आहेत त्यांच्याकडे होतं, त्यांनी मला ती सिग्नेचर हे मी तिथं जाऊन पाहिलेली आहे. ती अतिशय चुकीची सही आहे. म्हणजे दुसरी अडचण काय आली नेमकी? अडचण काही नाही. त्यांना आम्ही म्हटलं का तुम्ही मोजायला काही अडचण नाहीये, पण ही चुकीच्या सह्या करून ह्यांचीच फसवणूक केल्यासारखं ना. थोडक्यात वरिष्ठांकडे तक्रार करा ना. तक्रार केली, अर्ज वगैरे सगळे आहेत आमचे. ते कोणी केलं सगळं हे? साहेब कोणी करणार पण ते आम्ही नाव कशाला घेऊ? साहेबांना आम्ही अर्ज केलाय चुकीच्या सह्या करून. हे अतिशय चुकीचं चालू आहे आजूबाजूच्या लोकांचं. कोणीतरी तिकडून मुंबईवरून या साहेबांना विजिटर हे पाठवतं ते पाठवतं. विजिटर नाही ते काय सरकारी पैसे घेतात. सरकारी असू दे कोण येतं तरी सरकारी सगळे त्याचं बरं आहे जरा त्याची ओळख पाठवली मग तुम्ही काय टेन्शन घेता? चुकीचं काम काय चुकीचं नाही आम्ही नाही केलं. चुकीचं सही बी ना ते तुम्ही लगेच करायचं त्याच्या नावाने. यांचं आहे ना आमच्या आक्षेपी आमचं सही ना आमचं हँड रायटिंग घ्या आणि चेकिंगला द्या. तवर आहे ना आमच्या तोंडावर बोलू सुद्धा नका. विषय भांडू नका तुम्ही खायला बसा. उगाच काहीतरी आपलं वाडाताड करायची. उगाच आपल्याला अक्कल आहे असं दाखवायचं. आम्ही येडी आहेत का? मग ते तुम्ही चेक करून घ्या. हँड रायटिंग घ्या आमची. व्यत्यय कोण नाही आणला? व्यत्यय नाही आणला. काम चालू आहे. कामाला कोण व्यत्यय आणलाय? बोललेच नाही बंद करा. कामाला कोण म्हणले जा? तुम्ही काय कोणी विचारलं त्याला? आम्ही याला दोन वेळा सांगितलं पण आम्ही काय सही केली नाही त्याची. आमची हँड रायटिंग घ्यायची तपासायला द्यायची मग बोलायचं. मी तुम्हाला बोलायची गरज नाही. मी काय म्हटलं फोटो काढ झाले रिसर्च सांगा ना चुकीची झाली आम्ही त्याला काय पुरावा देऊ शकतो? आता तू मला सांगाय मी तुला सांगितलं तोच केली सही. संतांनी सांगितलं संतांनीच केली सही आणि तुम्ही उगाच भांडे आले. मग काय करायचं मला सांग? तिथं त्या सहीची शहानिशा करावं लागेल. हँड रायटिंग एक्सपर्टला ते द्यावं लागेल. तेव्हा ते तुम्हाला कळणार आहे का बाबा याच्यात नेमकी सही पाहिल्यावर कळते कोणी. इथे घ्या दगड घ्या तिथं. लावून इकडं 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 चाललो पण येणारी गोष्ट होती म्हणून चालावं सहकार्य आपण तेव्हाच म्हणतच होतो ना.
आपण म्हणतच होतो काय झालं आता इथून काय झालं रस्ता बघ ना हाय का नाही कायम स्वरूपी जो आहे का नाही आता घालायचे घ्या रस्ता करून आम्हाला कुठे वावराला भेटला की रे आमच्या होतं का एवढी जागा तिकडून दोघांच्या मध्ये आणि इथं ठेवायचं उद्या तसं ते म्हणले तसं तेवढे आम्ही इथपर्यंत मग रस्ता आमच्या फोटो काढा रे पण जागेची विहिरीचं हा सेंटर जुळवा काय साहेब हो विहिरीचं हे सेंटर जुळवा राहू द्या फिक्स नाही आत्ताचा आता फिक्स राहू द्या म्हणजे तुम्ही टेप मागे आता ते कसं तुला संपला नाही पण ते आपलं विषय राहील ना एवढं आता टेप मागे तसं नाही दिसत ना नाही म्हणजे आपल्याला अंदाज राहील ना टेप टाकून तुमच्या हिशोबाला राहील तुम्ही टेप मोजून घ्या तुमच्या हिशोबाला राहील तुम्ही टेप वापरून ठेवा तुम्हाला बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.